होतं। एक आई आपल्या बाळासाठी हा डोंगरातून खाली आली होती। रायगडाचे नियम होते की गडावरती सनई चौकडे वाजवले, सूर्य मावळला की दरवाजे पूर्णपणे बंद केले जायचे। खाली जाण्याची हिंमत होईल ती पाण्याची आणि गडावरती येण्याची हिंमत होईल सळसळणाऱ्या वाऱ्याची। ती आई आपल्या बाळाकरिता डोंगरातून खाली गेली। हिरकणी जाण्यासाठी 1.5 तास हिरकणी करायला जी छोटीशी कविता आहे ती कविता आपण दरबारामध्ये घेणार आहोत त्या ठिकाणी आणि मग पुढचा प्रवास पुढे करणार आहोत। समोर आपण पाहतो बघा छोटीशी रूम विटांची, कसं की नाही आपल्याला म्हटलं गेलं टंकसाल म्हणजे काय तर त्या काळची करन्सी। आपला पैसा अडका आजची महाराष्ट्राची रिझर्व्ह बँक कुठे नाशिकमध्ये आहे, तशी 365 गड किल्ल्यांची रिझर्व्ह बँक रायगड किल्ल्यावरती येते। नोट कॉइन मुद्रा नाणं या ठिकाणी छापलं जायचं पूर्णपणे, पण महाराजांची स्वतःची राजमुद्रा होती। आजचे आपले कॉइन्स कोणता 1 रुपया, 1 रुपयाच्या पाठीमागे दिलेले सत्यमेव जयते, तशी महाराजांची अष्टकोणी होती, 8 कोण त्या राजमुद्रेवर होते आणि त्या राजमुद्रेवरती आजही लिहिलेलं आहे प्रतिपचंद्र वने केवरती विश्ववंदिता शहा शिरो शिवशाही मुद्रा भद्राय राजते। याचा अर्थ असा केला जातो की शहाजींचा सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराजांचं ते वाढता हिंदवी स्वराज्य तारे कलेबरावाने वाढलं पाहिजे, त्या स्त्रीची इच्छा मुद्रा टंकसाळ म्हटलं गेलेलं आहे। समोर महाराजांची बाल्कनी पाहतो आपण, एकावर एक 5 मजली होती, 1 2 3 4 5 6 7 8 तिला 8 बाल्कन्या बघायला भेटत आहेत। 5 मजली असती तर कल्पना करा 5व्या मजल्यावर आपण जर वरती गेलो असतो तर समोरची बाजू पाहताना रायगडाचं महाराज वातावरण केलं असेल तर 5व्या मजल्यावरून रायगड किल्ल्यावरून महाराज 8 किल्ल्याचं दर्शन घ्यायचे। सोनगड, मानगड, लिंगाणा, तोरणा, राजगड, शिवतरगड, प्रतापगड आणि मकरंदगड। महाराजांना 8 गड नक्की होता, महाराजांच्या राणी 8 होत्या, महाराजांचे मंत्री 8 होते, महाराज इथून 8 किल्ले बघायचे। महाराजांची राजमुद्रा अष्टकोणी होती आणि महाराजांची बाल्कनी सुद्धा 8 कोणी आहे, म्हणून त्याला इतिहासामध्ये म्हटलं राजांची बाल्कनी म्हटलं गेलं बघा। हे समोरचे 2 मनोरे एकावरती एक 7 मजली होते। कल्पना करा आज जर 7 मजली बघायला भेटले असते, याच्यावरून सागाची लाकडं, वरून मातीची कौलं आणि याला आतून मखमली पैठणी कापड 7 मजल्याला 365 दिवे त्याच्यामध्ये का आपल्या दिसतं का देवळ्या छोटे मोठे दिसतं कोपऱ्यावरती, याच्या आतमध्ये काव दिव्यांचे दिवे ठेवले जायचे कारंज्याचे, याच्या आतमध्ये सुद्धा कारंजीचे दिवे आणि याचा उजेड समोरच्या येणाऱ्या बाल्य किल्ल्यावर पडला जायचा। समोरचा साधारण किल्ला कसा दिसला पाहिजे, एकदम भगवा दिसला पाहिजे। जसं आपण गावामध्ये कार्यक्रम करतो मंदिर लाईटीने सजवतो तसे ही स्वराज्याच्या राजाची जर का राजधानीची शोभा वाढवायची असेल तर या स्तंभांचा उजेड बाल्य किल्ल्यावर पाडून या रायगडाची शोभा वाढवली जायची, म्हणून त्याला म्हटलं गेलं सप्ते मनोरे। शिवरायांच्या राण्या राजघरांती स्त्रिया सायंकाळी किंवा सकाळी थंड हवा खायची असेल तर त्या मंदिरावर यायच्या। त्याला इतिहासामध्ये विजयस्तंभ, स्वराज्यामध्ये महाराजांनी एखादा गडकोट जिंकला 7व्या इमारतीवरती मोठा ध्वज फडकावून आजूबाजूच्या गडकिल्ल्यांना गावकऱ्यांना कळवलं जायचं स्वराज्यामध्ये महाराजांनी एखादा गडकोट जिंकलेला आहे, म्हणून त्या स्तंभास विजयस्तंभ असं म्हटलं गेलं बघा। समोर एक 10 बाय 20 रूम बघायला भेटते, तेव्हा ते शिवभक्त खाली उतरते ते पुन्हा वरती येते, तिथून खाली गेलं ते 11 ते 12 पर्यंत मोजून जा वाटल्यास 11 ते 12 पर्यंत मोजून खाली जायचंय आणि त्याच्या आतमध्ये एक रूम आहे, त्याला म्हटलं गेलं गुप्त खलबतखाना। गुप्त खलबतखाना म्हणजे काय, तो स्वराज्याचे बहिरूप बाहेरचे नाही, एवढे हुशार होते, एवढे चालाक होते, 18 भाषेचं ज्ञान होतं, बस्तीत 7 वेषांतर बदलायचे, स्वतःच्या बायकोला नाही कळून दिलं आपला नवरा स्वराज्याची बहिरूप करतोय म्हणून, एवढे हुशार होते की औरंगजेबाच्या दरबारामध्ये जाऊन औरंगजेबाच्या छावणीमध्ये घुसून त्याच्या दाढीला कधी हात लावून आले की औरंगजेबाला सुद्धा कळून नाही दिले। एवढे हुशार होते की बाहेरच्या प्रपंचात गड किल्ल्यात गावकऱ्यात जायचे, तिथली गुप्तचर्चा काढायची आणि बाल्यकिल्ल्यात कुठे सांगत फिरत नसायचे गाव, कारण की भिंतीला एक कार असतात, या कानाची बातमी या कानाला, या कानाची बातमी या कानाला जाता कामा नये, म्हणून जी काही स्वराज्याच्या संरक्षणासाठी जी काही गुप्त चर्चा केली जायची ती बाल्यकिल्ल्यात कुठे सांगत जात नसायची, ती 11 पायऱ्या उतरून कांचनामध्ये सांगितली जायची। या साईडला 22 त्या साईडला 22 खिडक्या बघायला भेटत आहेत, त्या टेवळी बुरुज आहेत, येणाऱ्या जर शत्रू टेवळी करायची असेल तर इथून आपल्या टेवळी करता येईल। टकमक करून सगळं खालचं दिसतं, पण खालून काय दिसतं तुम्हाला, संबंध भिंत खालून तुम्हाला दिसते काय, तो किल्ला दिसत नाही राजाचा गडीने गावा गडकोट घेण्याचं कारण एक वरती किल्ला बांधून ठेवला, खालचं काही कामा नये, वरून सगळं दिसतंय, खालचं काही दिसू शकत नाहीये। ही गडाची समोरची बाजू आहे, समोर एक तलाव बघायला भेटतो बघा, या तलावाशी गडावरती 11 तलाव आहेत, 11 तलाव आहेत अशी गडावरती। गडाची समोरची बाजू या कोपऱ्यात दिसतं बघा, समोर दिसतं बघा आपल्याला, ती बघा ते लोकांनी उतरत की नाही, ही गडाची समोरची बाजू प्रमाणे आणि समोर दिसतं का टोक एक दिसतं का समोर टोक, याला म्हटलं या टकमक टोक पॉईंट। चोरी लबाडी पितुरी गुन्हेगारी असा कोणी स्वराज्यामध्ये जो कोणी गुन्हेगार करेल त्या गुन्हेगारास हातपाय बांधायचे, पोत्यामध्ये भरायचं, त्या पोत्याची गाठ बांधायची आणि तिथून त्याला फेकून दिलं जायचं। म्हटलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांनी एकाला पण फेकलेलं नाहीये, पण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी एकालाही सोडलेलं नाहीये, म्हणून टकमक टोक पण म्हटलं गेलेलं आहे। अशी तलाव गडावरती
ते काशीवरून गागाभट्ट आले होते. 7 नद्यांचा